केलं ते आजवर या कंपनीकडे परत आम्ही फिरकणार नाही अशी शपथ घेऊन देऊन जातात. कारण या कंपनीने पिळवणूकच केलेली आजपर्यंत. माझ्या मामाची 2 मुलं होती, मावशीचा मुलगा देखील होता. आज तो BMW मध्ये 75,000 पगार घेतोय आणि इथे तो 4,500 पगार काम करत होता 13 वर्षापूर्वी. अशी परिस्थिती या ठिकाणी. कारण वेळोवेळी तसंच देखील मला परिस्थिती होता इथेशी वेळोवेळी या कामगारांवरती अन्याय करण्याची भूमिका या कंपनीने आजवर ठेवली आहे. कामगारांकडून फक्त काम करून घ्यायचं आणि मोबदला द्यायचा नाही अशी परिस्थिती आपण आजवर या ठिकाणी पाहिलेली आहे. अनेक कामगार या ठिकाणी आम्हाला खात्रीमध्ये सांगतात की कशा प्रकारे कंपनी या ठिकाणी त्रास देते. आज या ठिकाणी कंपनीने या ठिकाणी खूप मोठा पोलीस या ठिकाणी बोलवलं नाही. कंपनीने सांगितलं की 5,000चा मोर्चा आहे, परंतु प्रत्यक्षात अशी परिस्थिती नव्हती. फक्त हा कामगारांच्या वतीने आंदोलन होतं. परंतु जर वेळ आली भविष्यात भरत साहेब आणि आमदार साहेब तुमची परवानगी घेऊन सांगतो की जर वेळ पडली भविष्यात या कामगारांना न्याय देण्याकरता नक्कीच 5,000चा मोर्चा रायगड भाजपच्या वतीने या ठिकाणी काढण्यात येईल अशी या ठिकाणी सांगितलं. सकारात्मक भूमिका होत नाही तोपर्यंत इथून हलणार नाही. जोपर्यंत सकारात्मक वाटाघाटी करणार नाही तोपर्यंत करणार नाही. आणि जर कोणी आरेची भूमिका घेतली तर कार्यकर्त्याची हिंमत सुद्धा आमच्या ठेवून आलेलो आहोत. मित्रांनो, तुमचा प्रश्न आजपासून या व्यासपीठावर बसलेल्या माझ्या सर्व भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांचा प्रश्न आहे. जोपर्यंत प्रश्न सुटत नाही तोपर्यंत इथून हलणार नाही ही भूमिका आज घेऊन आलेली आहे. मित्रांनो, पुन्हा एकदा व्यवस्थापनाचे प्रतिनिधी बरेच जण मला इथं दिसतात उभे राहिलेले. पण 1 महिन्यापासून प्रयत्न करतो, 1 महिन्यापासून काही भेटण्याचा त्यांना योग आलेला नाही. परंतु आज व्यवस्थापनाचे प्रतिनिधी इथं दिसतात. त्या व्यवस्थापनाच्या प्रतिनिधींना सांगतो की मालकांना जे दादरमध्ये बसले त्यांना सांगा की हा प्रश्न सुटत नाही तोपर्यंत आम्ही इथून उठत नाही. आणि हा इशारा तुम्हाला आज देतो आणि इथं थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मिलचे या धामणी इथल्या प्लॅन्टचे जे कामगार आहेत या कामगारांनी आमचे सहकारी जितेंद्र घरत यांची जय भारतीय जनरल कामगार संघटना या युनियनचं नेतृत्व गेल्या वर्षी स्वीकारलेलं होतं. आणि स्वीकारल्याच्या नंतर या ठिकाणी मुळात कामगारांना मिळणारे अन्य सर्व कंपन्यांच्या तुलनेमध्ये कमी पगार आणि वेगवेगळ्या पद्धतीच्या कामगारांवरती कंपनीच्याकडून होणाऱ्या मनमानी अशा पद्धतीच्या कारवाया याच्या विरोधामध्ये इथं युनियन केली होती. युनियन झाल्याच्या नंतर या संदर्भामध्ये जितेंद्र घरत आणि त्यांच्या नेतृत्वाखाली इथल्या युनिटनी त्यांच्याबरोबर चर्चा केल्याच्या नंतर या संदर्भामधल्या कारवाया काही अंशी कमी झालेल्या आहेत. पण तरी सुद्धा जे अग्रीमेंट असतं कंपनीच्या पगाराच्या संदर्भामधलं ते गेल्या वर्षी संपलेलं होतं. तर ते अग्रीमेंट त्यांनी लवकरात लवकर रिन्यू केलं पाहिजे अशा पद्धतीची मागणी होती. अन्य काही मागण्या त्या कंपनीच्याकडून वेगवेगळ्या पद्धतीच्या कारवाया केल्या जातात त्या संदर्भातल्या होत्या. या संदर्भात मागण्या होत्या. या संदर्भातली चर्चा सुरू होती पण त्या चर्चेला अंतिम स्वरूप येत नव्हतं. म्हणून या अनुषंगानं इशारा त्यांना दिला. पण इशारा दिल्यानंतरही कंपनीनं त्या संदर्भात कुठलीही ऍक्शन घेतलेली नाही. आणि म्हणून आज आंदोलन आम्हाला करावं लागलं. खरं तर काम बंद आंदोलनच होतं. पण हे काम बंद आंदोलन करत असताना कंपनीने इथे विनंती केलेली आहे की अलीकडच्या काळामध्ये यांचा कपडा जो देशाबाहेर जातो त्या संदर्भामध्ये जागतिक स्तरावरती उद्भवलेली परिस्थिती याच्यामुळे सॅलरीच्या बाबतीतला निर्णय त्यांना घेता आला नाही. म्हणून त्यांनी काही वेळ मागितली आहे. 15 दिवसाची वेळ चर्चा सुरू करायला मागितली आहे. आम्ही त्यांना आता कामगारांशी बोललो आणि मग त्याच्यानंतर त्यांना 1 महिनाभराची वेळ ही त्यांना दिलेली आहे. या महिनाभरामध्ये त्यांनी या संदर्भामध्ये कामगारांना समाधानकारक अशा पद्धतीचा तोडगा जर काढला तर ठीकच, जर तसा काढला नाही तर नाईलाजानं मग मात्र आम्हाला हे पुढचं जे आंदोलन करू ते अगदी शेवटच्या टोकाचं आंदोलन आम्हाला करावं लागेल.